नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे। चला तर आज पाहू यात आपण चिंचेची चटणी कशी बनवायची। त्यासाठी लागणारं साहित्य आहे भिजत घातलेली चिंच 1 वाटी, 1 वाटीला कमी आहे, खजूर बिया काढून घेतली आहे, गूळ, मीठ, लाल तिखट आणि पाणी। सगळ्यात पहिले आपण चिंच भिजत घातली, एक अर्धा तास मी चिंच छान भिजत घातली होती। आता आपण ही चिंच कढईमध्ये घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये बिया काढून घेतलेले खजूर घालणार आहोत। खजूर सुद्धा अर्धी 1 वाटीला थोडेसे कमी आहेत, जेवढं चिंच घेतली आहे तेवढं खजूर घातले आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून हे छान शिजत ठेवणार आहोत। मोठ्या गॅसवर शिजत ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपली चटणी म्हणजे चिंचेला आणि खजूरला छान उकळी आली आणि चिंच बघा ही छान शिजली आहे। हे बघा मी भिजत घातल्यामुळे चिंच छान अशी शिजली आहे। तुम्ही पण एक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिट जरी भिजत घातली तरी पण चिंच छान शिजते। हे बघा आता मी हे सगळं मिक्सरमधून फिरवणार आहे। लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा चिंच मिक्सरमधून काढता चिंचेचं पूर्ण जे बिया असतात ते काढलेल्या पाहिजे आणि खजुराच्या सुद्धा बिया काढलेल्या पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता। चटणी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। आता आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत। 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं लाल तिखट, जी चिंच बारीक करून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आपण आणि तेल गरम झालं, तिखट टाकलं की त्याच्यामध्ये आपण चिंचेचा जो कोळ केला होता तो घालणार आहोत, चिंच आणि खजूरचा। अशा प्रकारे पाणी घातले मी त्याच्यामध्ये, थोडंसं पातळ ठेवलं, जास्ती घट्ट पण आणि जास्ती पातळ पण असे केले। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ साधारण अर्धा वाटीला कमी गूळ घालायचा आहे, कारण आपण खजूर घातले आहे। खजूर पण गोड असतं आणि गूळ पण आहे, त्याच्यामुळे आपण गूळचं प्रमाण थोडं कमीच घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे। प्रकारे आपली चिंच गुळाची चटणी तयार आहे। वडापाव सोबत खायला खूप छान लागते। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।